नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत। श्रद्धेचा महान उत्सव म्हणजे महाकुंभ 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये होणार आहे। या महाकुंभसाठी योगी सरकार आणि प्रशासन त्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे। हा कार्यक्रम भव्य आणि अविस्मरणीय व्हावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। यावेळी लाखो भाविक महाकुंभ स्नान करणार आहेत, परंतु प्रत्येक कुंभमेळ्याचं खास आकर्षण हे नागा साधू राहिलेले आहेत। नागा साधू जे अनेकदा अंगावर राग घेऊन दिसतात आणि कुंभमेळ्यानंतर क्वचितच दिसून येतात। हे नागा साधू कोण आहेत आणि त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध आहे, या मेळ्यानंतर ते कुठे जातात असा प्रश्न तुम्हाला सुद्धा कदाचित पडला असेल। तर चला मग त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। नागा साधू हे सनातन धर्माचे विशेष साधू समुदाय आहेत, जे भगवान शिव आणि शक्तीचे भक्त आहेत। हे ऋषी त्यांच्या कठोर तपश्चर्येसाठी, सांसारिक आसक्तींपासून मुक्त जीवन आणि साधे पोशाख यासाठी ओळखले जातात। नागा म्हणजे निशस्त्र किंवा नम्र, आणि हे नाव त्यांच्या साध्या आणि त्यागाच्या जीवनशैलीचं प्रतीक मानलं जातं। शरीराला काही किंमत नाही आणि म्हणून त्याची चिंता करणं व्यर्थ आहे। हिवाळा असो, उन्हाळा असो की पावसाळा, ते कपड्यांशिवाय राहतात। त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी दिलेला आशीर्वाद हा कधीही व्यर्थ जात नाही, म्हणून लोक त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात। नागा साधू तपश्चर्या आणि योगाद्वारे आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करत असतात। त्यांच्यावर पाणी आणि हवेचा प्रभाव पडत नाही। हे संत कठोर शिस्तीचे आणि तपश्चर्येचं खरं उदाहरण आहे। प्राचीन काळी नागा साधूंनी मंदिरे आणि देवस्थानांचं संरक्षण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। याची उदाहरणं पौराणिक कथांमध्ये आपल्याला आढळतात। दर 12 वर्षांनी 4 ठिकाणी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक मध्ये भरणाऱ्या महाकुंभ मेळ्याला नागा साधूंसाठी विशेष महत्त्व आहे। ही जत्रा नागा साधूंच्या सार्वजनिक दर्शनासाठी आणि त्यांच्या धार्मिक विधींसाठी एक प्रमुख प्रसंग आहे। खरं तर कुंभमेळ्यामध्ये त्यांची उपस्थिती हा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे। महाकुंभमध्ये नागा साधू प्रथम पवित्र नद्यांमध्ये शाही स्नान करतात। हे पवित्रता आणि धर्माच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं। महाकुंभमध्ये आखाडे त्यांची शक्ती आणि धार्मिक अधिकार प्रदर्शित करतात, जिथे नागा साधू महत्त्वाची भूमिका बजावतात। असं म्हटलं जातं की कुंभानंतर हे साधू त्यांच्या आखाड्यांसह हिमालय, जंगल आणि गुहांमध्ये परततात, जिथे ते ध्यान, योग आणि तपश्चर्या करतात। नागा साधूंचं जीवन हे खूप रहस्यमय आहे, ज्याबद्दल कोणालाही फारशी माहिती नसते। हे संत ऐहिक सुखापासून दूर राहून भगवान शिवाच्या उपासनेमध्ये पूर्णपणे मग्न असतात। नागा साधूंसाठी कुंभमेळा खूप महत्त्वाचा असतो। तिथे गेल्याशिवाय त्यांची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही। कुंभ आणि नागा साधूंचा लंगोट यांचाही संबंध आहे। केवळ काही आखाड्यांमध्येच नागा असतात, त्यांना कोतवाल आणि बडा कोतवाल अशी पदं सुद्धा मिळतात। नागा साधू बनण्याची प्रक्रिया कठीण आणि मोठी असते। नागा साधूंच्या पंथामध्ये सामील होण्यासाठी जवळपास 6 वर्षांचा कालावधी लागतो। असं म्हणतात की भारतामध्ये नागा साधूंची संख्या 5 लाखांपेक्षा जास्त आहे। नागा साधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ, महाकुंभ आणि हिंस्थानाच्या वेळी सुरू होते। संत समुदायाच्या 13 आखाड्यांपैकी केवळ 7 आखाडेच नागा साधू तयार करतात। त्यात जुना, महानिर्वाणी, निरंजनी, अटल, अग्नी, आनंद आणि आवाहन आखाडा यांचा समावेश असतो। नवीन सदस्य जोपर्यंत पंथामध्ये पूर्णपणे सहभागी होत नाही, तोपर्यंत केवळ लंगोट परिधान करतात। कुंभमेळ्यामध्ये अंतिम शपथ घेतल्यावर ते लंगोटचा सुद्धा त्याग करतात आणि आयुष्यभर तसेच राहतात। कोणताही आखाडा पूर्ण तपासणी करून योग्य व्यक्तीलाच प्रवेश देतो। आधी त्या व्यक्तीला पूर्णपणे ब्रह्मचारी बनून राहायचं असतं, मग त्या व्यक्तीला महापुरुष व नंतर अवधूत बनावं लागतं। अंतिम प्रक्रिया महाकुंभावेळी असते, त्यात त्या व्यक्तीला स्वतःचं पिंडदान व दंडी संस्कार सुद्धा करावे लागतात। प्रयागच्या महाकुंभमध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना नागा म्हटलं जातं। उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा म्हणतात। हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा, तर नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडीया नागा असं म्हटलं जातं। दीक्षा घेतल्यावर नागा साधूंना त्यांच्या योग्यतेनुसार पदं मिळतात। नागा साधूंमध्ये कोतवाल, बडा कोतवाल, पुजारी, भंडारी, कोठारी, बडा कोठारी, महंत आणि सचिव अशी पदं असतात। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका।